मित्रांनो, 27 तारखेला गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याची स्थापना देखील झालेली आहे। आता आपल्याकडे गौरी पूजन आहे। आज 1 तारीख आहे आणि आज ज्येष्ठा गौरी आवाहन आहे, तेव्हा ते देखील आपण बघूया। आणि संध्याकाळी सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण महिलांचे फुगड्यांचे खेळ आपल्याला बघायचे आहेत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, कोकणात असताना नेटवर्क इश्यूमुळे मला हे मोठे व्हिडिओ त्यावेळी टाकता आले नाहीत, त्यामुळे ही बाब समजून घेऊन तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा आहे। आपण आता विहिरीवर जातोय, जिथून गौरीची पूजा करून तिला घरी स्थापना करण्यासाठी घेऊन जाणार। घरातील सर्व महिला आधीच तिथे जमलेल्या आहेत। तुम्हाला ज्याची पूजा होताना दिसते ती 5 छोटी रोपं आहेत, ज्यामध्ये आहेत तुळस, लाल भाजी, आघाडा, हळद आणि तेरडा, ज्यांची मनोभावे पूजा करून गौरी म्हणून स्थापना केली जाते। अशा प्रकारे गौरी पूजन हे निसर्गाशी तिचे अतूट नाते सांगते। गौरीची स्थापना आमच्या मूळ घरी केली जाते, पण ती जुनी वास्तू पाडून त्या जागी पुनर्बांधणी करणार असल्यामुळे गौरी गणपतीसाठी ही तात्पुरती सोय केलेली आहे। गौरीची पूजा करणे म्हणजे निसर्गाचीच पूजा करणे आहे। अशा प्रकारे जे निसर्गाची पूजा करतील त्यांच्याकडे संपन्नता आणि सुबत्ता ही येणारच, नाही का? जे गौरी आगमनाचे आणि पूजेचे मूळ उद्दिष्ट आहे। अशा या निसर्गरूपी गौरीला पार्वती मातेचे म्हणजेच गणेशाच्या आईचे रूप मानतात व तिचे माहीर वाशिणीसारखे कोड कौतुक केले जाते। तसेच तिचे सर्व लाड देखील पुरवून तिचा योग्य तो मान सन्मान केला जातो। निसर्गरूपी गौरी मातेची पूजा केल्यावर तिच्या प्रतिकात्मक मुखवट्याला साजशृंगार करून तिला साडी चोळी नेसवून तिची पण स्थापना केली जाते, कारण आपल्या परंपरेनुसार देवाचे किंवा देवीचे रूप दिसणे गरजेचे असते पूजा करण्यासाठी। गौरीच्या रूपाला साजशृंगार झाल्यावर आता वेळ झाली आहे तिला ओवसण्याची म्हणजेच ओवाळण्याची। गौरीला ओवसण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे, ज्यामध्ये स्थलकाल परत्वे बदल होतो। जर पूर्वा नक्षत्रामध्ये गौरी आल्या तर घरातील नववधूचा पहिला ओवसा केला जातो। एकदा तुमचा ओवसा झाला की दरवर्षी तुम्हाला गौरीला ओवसावे लागते, ज्यासाठी बांबूने बनवलेल्या सुपाचा वापर केला जातो, ज्यामध्ये काय काय गोष्टी ठेवायच्या त्या तुमच्या प्रांतानुसार आणि कुलाचारानुसार बदलतात। ह्या विषयाची पूर्ण माहिती मी 2024 साली बनवलेल्या व्हिडिओमध्ये केली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच व्हिडिओच्या शेवटी थंबनेलमध्ये देत आहे, तो जरूर बघा। आमच्या परिवारामध्ये 2 ठिकाणी गौरीचे आगमन होते। आता आपण त्या गौरीचेच दर्शन घ्यायला जात आहोत।
दिवसभराच्या उठबस करून थकलेल्या महिला फुगड्यांचा आणि गाण्यांचा कार्यक्रम ज्येष्ठा गौरीसमोर सादर करून स्वतःचं मनोरंजन करून घेतात. यावेळी लहान मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत सर्वजणी हिस्सा घेतात. सध्या जोश थोडासा कमी वाटत असेल तुम्हाला, थोडं थांबा. भजनाला गेलेल्या मुली आल्या की बघा कशी रंगात येते. धमाल आणि मजा मस्ती करून सर्वजणी आपला थकवा घालवतात. हे सर्व बघताना आपलं मन देखील प्रसन्न होतं. यावेळी पुरुष मंडळी भजनामध्ये व्यस्त असतात. भजनाला गेलेल्या मुली आल्या आहेत. आत्ता खरी मजा आणि धमाल बघायला मिळेल. बघा आणि मस्त एन्जॉय करा. अरे वाह! Bye.
अशा प्रकारे हा ज्येष्ठ गौरीचा आगमनाचा दिवस प्रसन्न वातावरणात संपन्न होतो। आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस। इथे गौरी विसर्जनाची तयारी आपल्याला बघायला मिळते। यामध्ये आपण फक्त गौरी विसर्जन दाखवत आहोत, कारण गणपती विसर्जनाचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर गणपती फेस्टिवल 2025 या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देत आहे, तो जरूर बघावा। विसर्जनापूर्वीची ज्येष्ठा गौरीची ही शेवटची आरती होत आहे। गौराईला भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो। यावेळी पुऱ्या देखील आहेत। हाच नैवेद्य विसर्जनानंतर प्रसाद म्हणून वाटला जातो। माहेरवाशीण गौरी आता आपल्या घरी परतण्यासाठी मार्गस्थ झाली आहे। तिला पुन्हा विहिरीवर आणलं जातं। ज्या 5 रोपांची गौराई म्हणून पूजा केलेली असते ती देखील इथे आणली जातात। त्यांची मनोभावे पूजा केली जाते। गौरीच्या प्रतिकात्मक मुखवट्याचा साज शृंगार उतरवला जातो। आणि तिला पुन्हा घरी आणले जाते। सर्वांना प्रसाद वाटला जातो। अशा प्रकारे हा गौरी विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो। मित्रांनो, गौरी आगमन, गाणी, फुगड्या आणि विसर्जन हे सर्व मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं। तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन आणि चांगले व्हिडिओ बनवायला मला स्फूर्ती मिळेल। या गणपतीतले सगळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला पुढे न्यायला मला मदत करा, ही नम्र विनंती।